आता आपण बघतोय सगळ्या टीव्ही चॅनलला बघा, पेपरला बघा, सरकारच्या जाहिरातीत बघा, सगळीकडं लाडकी बहीण योजना. पण साहेब, ती लाडकी बहीण योजना नाही आहे, ती लाडकी खुर्ची योजना आहे. यांना खरंच बहीण जर लाडकी असती तर 2.5 वर्षापूर्वी जेव्हा यांचं सरकार आलं असतं तर त्याच दिवशी सरकारनं निर्णय घ्यायचा आणि बहिणीला जे 1500 रुपये द्यायचे चालू केले त्या दिवशी चालू करायला पाहिजे ना. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं, उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले, आपण सगळेजण भैयासाहेब मंत्री महोदय होते, मला वाटतं त्यावेळेस शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा निर्णय आपण ताबडतोब घेतला. आपण असं म्हणलं नाही की बघू आता निवडणूक आल्याच्या नंतर निवडणुकीच्या तोंडापुढं आपण काहीतरी करू. मला वाटतंय ह्या पद्धतीनं लोकसभेत झालेला पराभव आणि विधानसभेत होणारा पराभव हे त्यांच्या लक्षात आलंय. ह्याच्यातनं डायव्हर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या फक्त लोकप्रिय घोषणा करायच्या ह्या पद्धतीचं काम सरकार करतंय. म्हणून मी आवर्जून सांगत असतो की ही लाडकी बहीण योजना नाही तर ही लाडकी खुर्ची योजना आहे आणि ही सुद्धा सामान्य माणसाला त्या ठिकाणी कळालेला आहे. खास करून आपल्या भागातला शेतकरी सोयाबीन उत्पादक आहे. मला वाटतं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं तर जखमेवर मीठ चोळायचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडनं त्या ठिकाणी केलं जातंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.